राज्याच्या राजकारणातील सत्तेमध्ये नवा गडी नवा राज असा आता सुरू झालेला आहे। जुने गड्यांना वगळून नव्या गड्यांचा समावेश या ठिकाणी होताना आता आपल्याला दिसतोय। राज्याच्या पायाभूत सुविधेमध्ये जानेवारी महिन्यामध्ये विखे पाटलांचा समावेश होता आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 5-6 महिन्यामध्ये त्यांना त्या पदावरून हाकललं आणि हे दाखवून दिलं की भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांची किंमत ही शून्य असते, त्यांना फार काही किंमत देण्याची गरज नाही। हा प्रसंग विखे पाटलांच्यावर आज आला, तो उद्या नव्यानं समावेश झालेल्या त्या गड्यावरही येणार आहे, अशी परिस्थिती राज्यामध्ये सुरू झालेली आहे। खरं तर अजितदादा सहभागी झाल्यानंतर वगळण्याची सुरुवात समित्यामधून विखे पाटलापासून सुरू झाली आहे आणि काय आलबेल आहे सगळीकडे हे या सगळ्या परिस्थितीवरून आपल्याला दिसते। दुसरीकडे मी म्हणालो की या तिजोरीवर डाका टाकला जात आहे, तिजोरी लुटल्या जात आहे आपापल्या माणसांच्या सोयीसाठी आणि आपापल्या माणसाला मजबूत करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी वाटेल ते निर्णय घेतले जातात। आणि अलीकडेच साखर कारखान्यांना मदत करायसाठी जे निर्णय झाले त्यामध्ये एनसीडी कडून 549 कोटी रुपये राज्यातील 6 कारखान्यांना मदत करायसाठी मंजूर झाले। यामध्ये त्यावेळी JR काढत असताना राज्य सरकार हमी घेत असताना वैयक्तिक जेवढे त्या ठिकाणी संचालक आहेत त्या संचालकांची वैयक्तिक हमी आणि त्याबरोबरच त्या निर्णयामध्ये ज्या अटी आणि शर्ती लावल्या होत्या, कारखान्याच्या मालमत्तेचं विवरणपत्र आणि संबंधित कारखान्यांनी त्या ठिकाणी सादर केलं पाहिजे। जर वसुली झाली नाही तर कारखान्याच्या मालमत्तेतून देखील कर्जाची वसुली करण्यात येईल, याचा समावेश त्रिपक्षीय करारात करण्यात यावा असा JR काढला। आणि तो JR काढल्यानंतर या रावसाहेब दानवे असतील, हर्षवर्धन पाटील असतील किंवा पवार लातूरचे असे भारतीय जनता पक्षाच्या महाडिक आहेत, भारतीय जनता पक्षाचे सर्व कारखाने त्यांच्या नेत्यांचे आहेत आणि हा निर्णय त्यांना अडचणीचा वाटल्यामुळे त्यांनी या आमचे पहिले उपमुख्यमंत्री नागपूरचे त्यांच्याकडे त्यांनी ही तक्रार केली आणि अजितदादांनी घेतलेला निर्णय हा फडणवीस साहेबांनी रद्द केला। म्हणजेच आता चंद्रकांत दादाच्या पालकमंत्री पदापासून सुरुवात झाली, अजूनही पुण्याच्या 400 कोटीच्या कामाला मंजुरी नाही। वित्तमंत्री आणि पुण्याचे उपमुख्यमंत्री त्याला ते दाद देत नाही, त्याची तक्रार मुख्यमंत्र्यांच्याकडे करावी लागते। आणि आता तर पाहिलं तर जी दादागिरी अजितदादांची होती त्यातली दादा नावाचा शब्द आता काढण्याचं काम सुरू झालं आहे आणि दादावर भाऊ हा वरचढ होतो आहे, हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामुख्याने दिसत आहे। म्हणजे लुटापूर्वी हीच मंडळी भारतीय जनता पक्षाची सरकार कारखान्यांना हमी देऊन लोनसाठी हमी घेत होतं, त्यावेळेस सरकारच्या तिजोरीवर डाका टाकला जात आहे, साखर कारखान्यांना बुडवणाऱ्यांना सरकार मदत करत आहे, अशा प्रकारची आवई मोठ्या प्रमाणात उठवली जायची। परंतु आज मात्र हे साखर कारखाने बुडव्यांना पुन्हा राज्य सरकार हमी घेऊन त्यामध्ये कुठली अटी व शर्ती होत्या त्या सर्व काढून टाकण्याचं काम झालं आहे। तुम्ही हे कारखाने बुडवा तरी सरकार हमी घेतलेली पैसे सरकार भरेल किंवा सरकार जबाबदार राहील, अशा प्रकारचा एकूण निर्णय या सरकारमध्ये होत आहे।
म्हणजेच ज्यांना ज्या सोयीचं आहे त्या सोयीप्रमाणे या राज्याची 14 कोटी राज्याची तिजोरी ही लुटण्याचं साफ करण्याचं काम हे ट्रिपल इंजिनचं सरकार करत आहे असं स्पष्टपणे दिसत आहे. म्हणून एकमेकांना हे ट्रिपल इंजिनचं सरकार एक इंजिन दुसऱ्या इंजिनला जोरात धडक देत आहे आणि ही धडक रेल्वेला ट्रॅकवरून खाली उतरवण्यामध्ये नक्कीच काही दिवसामध्ये उतरलेली ही रेल्वे किंवा ही गाडी ट्रिपल इंजिनची रेल्वेच्या ट्रॅकच्या खाली उतरलेली तुम्हाला दिसेल असा मला पूर्णतः विश्वास आहे. वडेट्टीवार साहेब, पण अजित पवार ज्या पद्धतीने काम करतायत त्यामुळे कुठे ब्रेक लावायचा प्रयत्न आहे का मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून? मी म्हणालो दादावर भाऊ आता भारी पडतो आहे आणि दादा भाऊ हे दोघेच, कारण दादा भाऊ मध्ये पुणे आणि नागपूरमध्ये ठाणे कुठेच दिसत नाही, ठाणे गायब झाल्याचं चित्र दिसतंय. तर ही कारण दोघे टेरर आहेत मी सांगितलं की त्यामुळं हे सरकार जनहितासाठी चालणार नाही तर आपसातल्या मारामाऱ्या आणि आपापसातली माणसं पोचण्यासाठीच हे सरकार अस्तित्वात आलं आहे. हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलेलं आहे. दुसरा एक सुद्धा मुद्दा आहे, पालकमंत्रीवरून कुठे वाद आहे. आता पुण्याचं झालं, नाशिकवरून सुद्धा गिरीश महाजन कांदा प्रश्न एक बैठक घेतात, दादा भुसे एक बैठक घेतात, तिथल्या पाणी प्रश्नासंदर्भात एक बैठक होते. म्हणजे पालकमंत्री नक्की कोण आहेत वेगवेगळ्या भागात असं वाद निर्माण ते हाच प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे आहे की पालकमंत्र्यांचा पत्ता नाही, पूर्ण मंत्रिमंडळाचा पत्ता नाही. पहिलेच मंत्रिमंडळ खाते वाटपामध्ये वेळ घालवला, आता पालकमंत्री नेमण्यामध्ये वेळ चाललाय. म्हणजे काय आलबेल आहे सरकारमध्ये? तर आलबेल नाही. सगळंच सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस इतक्या लवकर सुरू होईल हे आम्हाला वाटलं नव्हतं, पण आता धुसफूस सुरू झाली. हे आता सुरुवातीला छोटे छोटे फटाके फोडणं सुरू झाले, ते आपण म्हणतो ना, आणि नंतर कधी मोठा बांब फुटेल याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे. जे साधे पालकमंत्री नियुक्त करू शकत नाही आणि पालकमंत्री पदावरून वाद होतो, तर हे सत्तेची भूक आणि हावरटपणा यांच्या किती नसानसात भरलेला आहे हे आता महाराष्ट्रातील जनता बघते आहे. सर, विखे पाटील म्हणजे खरं तर विखे पाटील हे भाजपात गेले, भाजपाचे ज्येष्ठ मंत्री आहेत. असं असताना अजितदादांचा गट आल्यावर वळसे पाटलांची एंट्री होते आणि विखे पाटलांना बाहेर काढलं जातं. याला कशा पद्धतीने राजकारण बघायचं? आज जी पाळी मला वाटतं की हे तर सुरुवात आहे. कारण तसंही पाहिलं तर मंत्रिमंडळाचा विचार केल्यास ज्युनियर मंत्र्यांना त्या पायाभूत सुविधा समितीमध्ये ठेवलेला आहे आणि हे ज्येष्ठ आहेत त्या तुलनेत. परंतु पहिला टार्गेट अजितदादांचा कोण असावा तर तो विखे ठरले. आणि का ठरले तर देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना हे विखे पाटील बाहेरून आलेले तिथे राहू नयेत कदाचित, किंवा त्या पदावर त्यांना काढण्यासाठी संमती दिली असावी असं असू शकतं. कारण बाहेरून आलेल्यांना वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो ही भूमिका भाजपची नेहमी राहिलेली आहे आणि त्याचंच पहिला बळी राधाकृष्ण विखे पाटील ठरले असं म्हणायला हरकत नाही. मुंबईच्या विकासाची जबाबदारी आता नीती आयोगावर देण्यात आलेली आहे. म्हणजे मुंबईचा विकास आता फक्त दिल्लीचं वर्चस्व लादण्याचा प्रयत्न दिसतोय. हे बघा, जे फोडाफोडीचं राजकारण झालंय, सोयीचं राजकारण केलं गेलं. सोयीचे मुख्यमंत्री, मर्जीतले मुख्यमंत्री बसवले गेले. त्यांच्या इशाऱ्यावर चालणारं सरकार त्यांनी आता तयार केलेलं आहे. त्यांनी चुटकी वाजवली की आणि बोर्ड दाखवला, अंगुली निर्देश केलं की त्या दिशेने ते पळणारी माणसं आहेत. स्वतःचा विचार नाही, स्वतःची आयडिओलॉजी नाही, स्वतःची म्हणजे स्वतःची कुठल्याही विकासाचं विजन नाही आणि दुसऱ्याच्या भरोशावर सत्ता भोगणं एवढंच जर कोणाचं काम असेल तर या मुंबईची वाट लागली असं समजा. मला वाटतं की गेली 4 वर्ष या मंडळींना नीती आयोगाची आठवण का झाली नाही, नीती आयोगाच्या माध्यमातून विकासाची कल्पना का मांडली गेली नाही. तर हे संजय राऊत म्हणतात, त्यांना माझं दुजोरा आहे, ते म्हटलेले खरं आहे. हळूहळू मुंबई ही केंद्र सरकार घशात घालण्याच्या तयारीत आहे आणि मुंबईला केंद्रशासित राज्य करून संपूर्ण कंट्रोल या मुंबईवर दिल्ली शहरांना आवश्यक आहे
आणि त्याची ती सर्व दिल्लीश्वर या नीती आयोगाच्या माध्यमातून पेरणी करत आहेत हे आता स्पष्ट होत आहे. तुम्ही गेल्या 4-5 दिवसापासून एक मागणी करत आहे, गेल्या 4-5 दिवसापासून दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत आहे, परंतु दुष्काळाबाबतची भूमिका सरकार घेताना पाहायला मिळत नाही. विरोधी पक्ष नेता कुठे ना कुठे या ठिकाणी कमजोर होताना पाहायला मिळत नाही. कमजोर काय, आम्ही आता मागणी केली, आजच्या आज ही मागणी सगळंच आम्ही करतो. आम्ही काही सोडणार नाही हा मुद्दा. आज आमच्याकडे पण थोडे आम्ही व्यस्त आहोत. आमचे सगळे इंडिया आघाडीची बैठक आहे, त्यामध्ये आम्ही सगळे व्यस्त होतो. इथून बाहेर पडलो 1 तारखेला की आम्ही सरकारच्या मागे लावू आणि त्यांना करावंच लागेल. नाही करतील तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. प्रचंड शेतकऱ्यांचे हाल आहेत. आम्ही मुद्दा सोडलेला नाही. आपल्याला सांगतो, हा मुद्दा इतका तीव्र आहे की लोक सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवत आहेत, शेतामध्ये ट्रॅक्टर चाललेत, कारण संपूर्ण पीक नष्ट झालेलं आहे. यामध्ये आमचं लक्ष आहे आणि हा मुद्दा आम्ही धरू, लोकांच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे जाऊ, बांधावर जाऊ, शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू, ही आमची तयारी झालेली आहे. फडणवीस जर राष्ट्रवादीमध्ये आले असते तर माझं महत्व कमी झालं असतं असं अजित पवार काल मुलाखतीत म्हणाले. फडणवीस कोणत्याही पक्षात गेल्यानंतर त्या महत्वाच्या नेत्याचं महत्व खरंच कमी होऊ शकतं असं मला वाटतं का? या जर तर आहे आणि खरं तर महत्वाकांक्षेनी ओतप्रोत भरलेली ही सगळी मंडळी आहे. पण मला नाही वाटत की फडणवीस गेले असते तर ही जरती तरची भाषा. कोण कोणाला महत्व, ज्यांना मोठं केलं आहे ते त्यांचेच होऊ शकत नाही. ज्यांच्या भरोश्यावर मोठे झाले तर त्यांचं महत्व दिलं नाही. अशा मंडळींनी ते आले असते तर माझं महत्व कमी, माझं आलं असतं, त्यांचं महत्व कमी. पण सगळ्यांचा उद्देश एकच आहे, खुर्ची टिकावी, सत्ता टिकावी. खुर्चीतून जेवढे दिवस खुर्चीवर बसून सत्तेच्या काढता येईल तेवढं काढावं. ते बघू आता. पण मला वाटतं एकूणच सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर ज्या पद्धतीनं आता पवारसाहेब पुढे निघाले त्यातून ही गेलेली मंडळी यांचं काही खरं नाही हे आता दिसायला लागलेलं आहे. वडेट्टीवार साहेब, नितेश राणे भाजपचे आमदार त्यांनी एटीएस प्रमुखांना पत्र लिहिलं आणि त्यामध्ये सामनाच्या माध्यमातून जातीय दंगली भडकवल्या जात आहेत आणि सातत्यानं उल्लेख केला जातो की राज्यात दंगली भडकू शकतात, तुम्ही कारवाई करावी. मला वाटतं की सामनाच्या माध्यमातून अशा पद्धतीने दंगली घडवण्याचा प्रयत्न होतो. उलटा चोर कोतवाल को दाटे. ज्यांच्या एजेंड्यावर सत्तेसाठी जे विषय आहेत त्यातला आपसातल्या धर्माधर्मातले भांडणं आणि राज्य मतांचं डिव्हिजन करणं, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं, देवधर्मामध्ये माणसामध्ये मतभेद करणं, हे ज्यांचा अजेंडा आहे ज्या पक्षाचा, त्यांनी सामनावर दोष देणं हे मला वाटतं चुकीचं आहे. एक गोष्ट पाहायला मिळत आहे की केंद्र सरकार जे आहे ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यातीसाठी 40% शुल्क लावतो आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामधून अनेक व्यापारी कापूस आयात करतात, त्यावर कुठल्या प्रकारचे शुल्क लागत नाही आणि महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे कापसांचे दर पाडले जातात. एकीकडे आयातवर शुल्क लागला ते निर्यात शुल्क लावतात. ही एकंदरीत कशी पॉलिसी आहे, कसं होतं याकडे? नाही, हे सगळ्यामध्ये पॉलिसी अशी आहे की एकूणच आता सर्व क्षेत्रामध्ये अदानीचं वर्चस्व वाढलेलं आहे आणि हे सरकार केवळ अदानीच्या फायद्यासाठी काम करते. ज्यावेळेस आता ग्रेन मार्केटच्या मी सांगितलं, ग्रेन पूर्ण मार्केट जो आहे किंवा अन्नधान्याची जी काही आता हा व्यवसाय आहे तो सर्वतः आता संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये 50%च्या वर अदानीने कॅप्चर केलेला आहे. आणि ज्यावेळेस त्याला इथले दर पाडायचे असतात आणि त्याचे कोठारे भरायचे असतात, त्यावेळेस त्याचे गोडाऊन भरून घ्यायचे असतात, त्यावेळेस ती पॉलिसी आणली जाते, दर पाडले जातात आणि मग ज्यावेळेस हे गोडाऊन फुल होतात त्यावेळेस दर वाढवले जातात, शुल्क वाढवलं जातं किंवा कमी केलं जातं, शुल्कातून सूट दिली जाते आणि मग त्या अदानीला लावलेल्या पैशाच्या दाम दुप्पट तिप्पट फायदा होतो. हे आता गेल्या 2-4 वर्षामध्ये या राज्यातील देशातील जनता अगदी उघड्यापणानं सगळं बघत आहे. हा फार मोठा एक षडयंत्र शेतकऱ्याबरोबर रचलं जात आहे. शेतकऱ्यांना फसवून मारण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे. हे जे काही धोरण ठरवतात यांना शेतकरी हा महत्त्वाचा नाही तर या राज्यातील देशातील उद्योगपती आणि या व्यवसायात असलेले व्यावसायिक हे फार महत्त्वाचे आहे. कारण सरकार व्यवसायाचं सरकार आहे, व्यावसायिकांचं. हे शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे अशी उफराटे निर्णय घेण्यासाठी त्यामुळे दिसते.
योग्य वेळी बंदोबस्त करतील. सर कायद्यामध्ये पहिला एक असा बदल करण्यात आला होता की जे अक्रियाशील सदस्य आहेत ते निवडणुकीला उभे राहू शकत नाही, मतदान करू शकत नाही, परंतु तो देखील बदल अजित पवार यांनी आल्यावर केलेला आहे. त्यानंतर त्यांनी हा भाजपच्या नेत्यांचा कर्ज हमीचा निर्णय घेतला होता. एकामागून एक सरकार नसताना असताना हे असे वेगळे निर्णय घेण्यात सुरू. हे सगळा जो निर्णय झाला होता त्यावेळेस मला वाटतं की माळेगाव शुगर फॅक्टरीच्या संदर्भात त्यावेळेस अजितदादांना त्याच्यावर ताबा करायचा होता. ती शुगर फॅक्टरी मला वाटतं दादांच्याकडे होती, पुण्याच्या दादाकडे, आणि कोल्हापूरच्या दादांना ती हवं होतं. त्यावेळेस तो निर्णय घेतला तो अध्यादेश काढला गेला. पण ज्यावेळेस पुण्याचे दादा सत्तेत आले त्यावेळेस कोल्हापूरचे दादा लहान ठरले आणि लहान ठरलेल्या दादांना मोठ्या दादांनी जिरवली आणि तो निर्णय बदलला. तर ह्या दादांची जिरवतो आहे, दादा भाऊची जिरवत आहे, भाऊ दादाची जिरवत आहे, आणि हे सर्व जिरवाजिरवीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला जिरवण्याचं काम सुरू झालं. धन्यवाद. थँक्यू. लोकसभेच्या निवडणुका मुदतीत होईल असं बोललं जाते. ममता बॅनर्जी यांनी देखील असं स्टेटमेंट केलं आणि कालपासून घरगुती गॅसच्या किमतीत घट झाल्यामुळे या चर्चांना उधाण आले. कसं पाहता? आम्ही ट्विट केलं आहे, तुम्ही वाचलं नसा. निवडणूक आली रे आणि गॅस सिलेंडरचे दर कमी झाले रे, आता पेट्रोलचे दर कमी झाले रे, उद्या सगळे महागाई काय करतील, बेरोजगारांच्यावर बोलतील, सगळे आश्वासन. पण आता जे काही सुरू आहे हे निवडणुकीची तयारी आहे, हे आता दिसायला लागलं आहे. 4.5 वर्ष जाग आली नाही. महिलांच्याकडे या देशातील जवळपास आपण पाहिलं की 40 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होती आणि 80 कोटी लोकांना हे धान्य देत आहेत, म्हणजे 40 कोटी वाढवून घेतले. 50% पेक्षा अधिक सिलेंडर महिला भरत नाहीत ग्रामीण भागातील, रुरल भागातील, कारण गॅस सिलेंडरमुळे ते भरू शकत नाही दर वाढल्यामुळे. आणि अशा याच्यामध्ये ही सर्व जी परिस्थिती आहे, आता दर कमी करणं म्हणजेच निवडणूक लवकर होण्याचे संकेत आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी म्हणाल्या त्यामध्ये मला वाटतं त्या दृष्टीनं केंद्र सरकारने एक दिवस पुढे गेला की यांची पायाखालची वाळूस हळूहळू संपत्ती सरकत आली आहे. आणि अशा स्थितीमध्ये निवडणुका लवकर घ्याव्यात असा मानस केंद्र सरकारचा आहे. जितकं प्रोत्साहन करतील तितक्याच स्पीडनी हे सरकार खाली जात आहे, यांचा ग्राफ खाली जातोय. एक आखरी सातारा जिल्ह्यातील जो सरकारी साखर कारखाना आहे ना, ह्या 3 संचालकांना काल मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. अजित पवार यांच्या संबंधी हा साखर कारखाना आहे. अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर कुठेतरी सर्व सुटका होते का, कसं बघायचं? असं हे पंतप्रधान महोदय म्हणतात की 70,000 कोटीचा घोटाळा करणारे हे 20 दिवसाच्या पूर्वी बोलतात आणि 20 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना सोबत घेतात. यावरून स्पष्ट आहे, पहिले धाक दाखवा केंद्रीय संस्थांचा आणि धाकामध्ये जो घाबरला त्याला सोबत घ्या. सोबत घेतल्यानंतर असलेले पाप धुवून घ्या. आता कमळ चिन्हाऐवजी त्यांनी भारतीय जनता पक्षाने चिन्ह बदललं पाहिजे. वॉशिंग मशीन हे चिन्ह आता त्यांनी घेतलं पाहिजे. टाका त्याच्या आला वॉशिंग मशीनमध्ये, मारा वॉशिंग मशीनवर ठप्पा आणि निवडून द्या. हे चिन्ह आता त्यांनी घ्यावं आणि वॉशिंग मशीन चिन्हाची मस्त जोरदार प्रचार करा. धन्यवाद. तुम्ही हिंदी बोलते म्हणजे फिर मराठी. चलो हिंदी. दुष्काळाच्या संदर्भात तुम्ही बोलताय, मागणी करताय वगैरे, पण काँग्रेस करतात असा पॉलिटिकल रॅली पुढल्या आठवड्यामध्ये सुरू करताय, याच्यावर काय म्हणतात? काँग्रेसकडे राजकीय मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाणार आहेत, जिल्ह्यांनी नाही, आमची पदयात्रा 3 तारखेपासून आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठीच आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे, बेरोजगारांच्या प्रश्नासाठी आहे, महागाईच्या विषयावर आहे. आम्ही लोकांमध्ये जातो, लोकांच्या भावना काय आहेत, लोकांमध्ये खरं तर आम्ही म्हणतो, लोक म्हणतात, लोकांच्या मनात काय आहे हे सगळं बघितलं पाहिजे. आणि ही यात्रा संवाद यात्रा आहे. संवाद लोकांशी साधल्याशिवाय त्यांची वेदना मला कळणार नाही. त्या वेदना जाणण्यासाठीच आमची यात्रा आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांना संवाद साधल्यानंतर शेतकऱ्याबरोबर उभं राहू. ही यात्रा म्हणजे काही फिरायला जाण्याची यात्रा नाही. ही यात्रा म्हणजे केवळ राजकीय यात्रा नाही, तर महाराष्ट्रात फिरल्याशिवाय, त्यांच्यामध्ये गेल्याशिवाय ते प्रश्न आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून ही यात्रेचं स्वरूप आहे. इंडिया अलायंस की बैठक मुंबई में हो रही है, क्या कांग्रेस द्वारा मल्लिकार्जुन खड़गे का नाम एज अ कन्वीनियर आप रखेंगे वहां पे सामने इंडिया अलायंस की मीटिंग में? देखिए, ये
आघाड़ी, इंडिया की आघाड़ी पूरे हिंदुस्तान के जितने भी अपोजिशन लीडर हैं सत्ताधारी के खिलाफ में हैं और उनकी मोट बांधने का काम उनको ये 26-27 पार्टी को एक साथ में इसीलिए आए कि जहाँ पे देश बचाना ये इम्पोर्टेंट हमारे सामने का एजेंडा है। ये देश संविधान के ऊपर चलना चाहिए। ये देश को बचाना है। जिस तरह से डेमोक्रेसी की हत्या रोज की जा रही है, संविधान बदलने की भाषा रोज हो रही है, इस स्थिति में एजेंडा क्या है? तो एजेंडा है देश। और एजेंडा क्या है? तो इस देश का संविधान बचाना, देश को बचाना। तो इसमें मुझे लगता है कि कौन समन्वयक होगा, कौन क्या होगा, ये तो स्टेट लेवल की बात नहीं है। और इंडिया में के लीडर्स, इस इंडिया के जो जितने लीडर हैं वो लीडर बैठकर उसका एजेंडा तय करेंगे। वो सेंट्रल की पॉलिसी है, हमारे ऑल इंडिया कांग्रेस कमेटी हो या हमारे अलायंस पार्टनर जितने भी हैं, उनके सबके साथ में विचार विमर्श करके वो निर्णय होगा। तो महंगाई की बात विपक्ष लगातार करते आ रही है, लेकिन कल ही सरकार ने 200 रुपए जो है गैस सिलेंडर में कम कर दिए हैं। किस तरह से देखते हैं, एक इलेक्शन नजदीक आ रहा है तो एक सरकार का मूव ऑफ दिखता है? लोगों को सब समझता है। कोई लोगों को इतना अनजान मत समझो कि उनको कुछ समस्या ही नहीं। 4.5 साल क्यों नहीं हुआ गैस सिलेंडर? रूरल में आज भी 50% महिला पिछले 5 साल में सिलेंडर को रिफिल नहीं कर पाई। ये सब जानते हैं। इतना महंगा कर दिया, तो आज अगर 200 रुपये कम करके खुद की पीठ थपथपाओगे तो जनता जानती है इलेक्शन आया है इसीलिए कम किया है। जब ये समझती है तो इसका रिजल्ट भी जनता देगी। ये केवल जनता को गुमराह करने के लिए 200 रुपये कम किया है। इसके पीछे कोई जनता के साथ इनकी सहानुभूति नहीं है। जनता के साथ में वो महंगाई कम करने का इनका कोई उसका एजेंडे का हिस्सा नहीं है। दुष्काळाच्या संदर्भात तुम्ही बोलताय, मागणी करताय, पण काँग्रेस करते तसं पॉलिटिकल रॅली पुढल्या आठवड्यामध्ये सुरू करताय, याच्यावर काय बोलणार? काँग्रेस करते राजकीय मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाणार आहेत, जिल्ह्यांनी आहे नाही, आमची पदयात्रा 3 तारखेपासून आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, बेरोजगारांच्या प्रश्नासाठी, महागाईच्या विषयावर आहे। आम्ही लोकांमध्ये जातो, लोकांच्या भावना काय आहेत, लोकांमध्ये खरं तर आम्ही म्हणतो, लोक म्हणतात, लोकांच्या मनात काय आहे हे सगळं बघितलं पाहिजे। आणि ही यात्रा संवाद यात्रा आहे। संवाद लोकांशी साधल्याशिवाय त्यांचे वेदना मला कळणार नाही। त्या वेदना जाणण्यासाठीच आमची यात्रा आहे। त्याबरोबर शेतकऱ्यांना संवाद साधल्यानंतर शेतकऱ्याबरोबर उभं राहू। ही यात्रा म्हणजे काही फिरायला जाण्याची यात्रा नाही। ही यात्रा म्हणजे केवळ राजकीय यात्रा नाही, तर महाराष्ट्रात फिरल्याशिवाय, त्यांच्यामध्ये गेल्याशिवाय ते प्रश्न आपल्याला समजणार नाही। आणि म्हणून ही यात्रेचं स्वरूप आहे। इंडिया अलायंस की बैठक मुंबई में हो रही है कि कांग्रेस द्वारा मल्लिकार्जुन खड़गे का नाम एज अ कन्वीनियर आप रखेंगे वहां पे सामने इंडिया अलायंस की मीटिंग? देखिए, ये आघाड़ी, इंडिया की आघाड़ी पूरे हिंदुस्तान के जितने भी अपोजिशन लीडर हैं सत्ताधारी के खिलाफ में हैं और उनकी मोट बांधने का काम उनको ये 26-27 पार्टी को एक साथ में इसीलिए आए कि जहाँ पे देश बचाना ये इम्पोर्टेंट हमारे सामने का एजेंडा है। ये देश संविधान के ऊपर चलना चाहिए। ये देश को बचाना है। जिस तरह से डेमोक्रेसी की हत्या रोज की जा रही है, संविधान बदलने की भाषा रोज हो रही है, इस स्थिति में एजेंडा क्या है? तो एजेंडा है देश। और एजेंडा क्या है? तो इस देश का संविधान बचाना, देश को बचाना। तो इसमें मुझे लगता है कि कौन समन्वयक होगा, कौन क्या होगा, ये तो स्टेट लेवल की बात नहीं है। और इंडिया में के लीडर्स, इस इंडिया के जो जितने लीडर हैं वो लीडर बैठकर उसका एजेंडा तय करेंगे। वो सेंट्रल की पॉलिसी है, हमारे ऑल इंडिया कांग्रेस कमेटी हो या हमारे अलायंस पार्टनर जितने भी हैं, उनके सबके साथ में विचार विमर्श करके वो निर्णय होगा। महंगाई की बात विपक्ष लगातार करते आ रही है, लेकिन कल ही सरकार ने 200 रुपए जो है गैस सिलेंडर में कम कर दिए। किस तरह से देखते हैं, एक इलेक्शन नजदीक आ रहा है तो एक सरकार का मूव ऑफ दिखता है? लोगों को सब समझता है। कोई लोगों को इतना अनजान मत समझो कि उनको कुछ समस्या ही नहीं। 4.5 साल क्यों नहीं हुआ गैस सिलेंडर? रूरल में आज भी 50% महिला पिछले 5 साल में सिलेंडर को रिफिल नहीं कर पाई। ये सब जानते हैं। इतना महंगा कर दिया, तो आज अगर 200 रुपये कम करके खुद की पीठ थपथपाओगे तो जनता जानती है इलेक्शन आया है इसीलिए कम किया है। जब ये समझती है तो इसका रिजल्ट भी जनता देगी। ये केवल
जनता को गुमराह करने के लिए 200 रुपए कम किया है। इसके पीछे कोई जनता के साथ इनकी सहानुभूति नहीं है, जनता के साथ में वो महंगाई कम करने का इनका कोई उसका एजेंडा का हिस्सा नहीं है। थैंक यू। विकासाचा ध्यास म्हणजे